नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. चला तर आता क्वेश्चन्स कडे बघूया. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ओपन डिफिकेशन फ्री ODF घोषित केलेले पहिले राज्य कोणते? आपल्याकडे पहा 4 राज्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे बिहार, सेकंड आहे राजस्थान, थर्ड आहे हिमाचल प्रदेश आणि फोर्थ आहे सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे सिक्कीम. तर ओपन डिफिकेशन म्हणजे उघड्यावर शौच करणे. तर मित्रांनो सिक्कीम हा पहिला राज्य बनला आहे जो ओपन डिफिकेशन फ्री घोषित केलेलं पहिलं राज्य बनलं आहे. आणि त्यानंतर हिमाचल प्रदेश आणि त्यानंतर केरळ येतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणती संस्था डिजिटल पेमेंट इंडेक्स प्रकाशित करते? आपल्याकडे 4 संस्थांचे नाव आहेत पहा ऑप्शन्स मध्ये. फर्स्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेकंड आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, थर्ड आहे नाबार्ड आणि फोर्थ आहे बँक ब्युरो बोर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आपण ज्याला RBI म्हणून ओळखतो, तर ती वर्षातून 2दा डिजिटल पेमेंट्स इंडेक्स RBI DPI संपूर्ण भारतात ऑनलाईन व्यवहार डिजिटल पेमेंटचा अवलंब मोजण्यासाठी जारी करते. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सेनकाकू बेटे ही खालीलपैकी कोणत्या देशांमधील विवादित बेटे आहेत? आता ऑप्शन मध्ये आपल्याला देश आहेत पहा. फर्स्ट आहे चीन आणि जपान, सेकंड आहे चीन आणि तैवान, थर्ड आहे चीन, दक्षिण कोरिया आणि जपान आणि फोर्थ आहे ऑप्शन चीन, तैवान आणि जपान. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे चीन, तैवान आणि जपान. ओके. तर सेनकाकू बेटे हे पूर्व चीन समुद्रात जपान, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि तैवान यामध्ये स्थित आहे. आणि प्रत्येक देश त्या बेटावरती हक्क दाखवतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये विवाद निर्माण होतात. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. युवक दिन कोणाच्या जयंती दिवशी साजरा केला जातो? आपल्याकडे 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे नेताजी सुभाषचंद्र बोस, सेकंड आहे स्वामी विवेकानंद, थर्ड आहे राजीव गांधी आणि फोर्थ ऑप्शन आहे पंडित नेहरू. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे स्वामी विवेकानंद. तर विद्यार्थी मित्रांनो, युवक दिन हा स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिवशी साजरा केला जातो. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. डायमेर भाषा धरण कोणत्या नदीवर आहे? आपल्याकडे 4 नदींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ब्रह्मपुत्रा नदी, सेकंड आहे सिंधू नदी, थर्ड आहे झेलम नदी आणि फोर्थ आहे पद्मा नदी. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे सिंधू नदी. तर डायमेर भाषा धरण हे कोहिस्तान जिल्ह्यात मधील सिंधू नदीवरील धरण आहे आणि याचा वापर वीज निर्मिती आणि पाणीसाठी केला जातो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अमृत महोत्सव हा कोणत्या कार्यक्रमाचा उत्सव आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत पहा. फर्स्ट आहे नेताजींची 125वी जयंती, सेकंड आहे भारताच्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष, थर्ड आहे 1971च्या युद्धाचे 50वे वर्ष आणि फोर्थ ऑप्शन आहे कारगिल युद्धाचे 50वे वर्ष. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे भारताच्या स्वातंत्र्याचे 75वे वर्ष. तर भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त
देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जातो? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अर्जुन पुरस्कार कशासाठी दिला जातो? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे राजकारण, सेकंड आहे शांतता, थर्ड आहे साहित्य आणि फोर्थ आहे खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे खेळ. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्जुन अवॉर्ड हा खेळाडूंना दिला जातो जेव्हा एखादा प्लेयर त्याच्या करिअरमध्ये उत्कृष्ट काम करतो तेव्हा त्याला तो पुरस्कार दिला जातो. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इस्रायलचे सध्या कोणत्या देशाचे युद्ध सुरू आहे? आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे इराण, सेकंड आहे पॅलेस्टाईन, थर्ड आहे जॉर्डन आणि फोर्थ ऑप्शन आहे सिरिया. हे तर सगळ्यांना माहितीच असेल मित्रांनो, इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे आता युद्ध सुरू आहे. तर करेक्ट आन्सर आहे पॅलेस्टाईन. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. भारताचे संविधान कधी लागू झाला होता? तर आपल्याकडे 4 दिनांकांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे 26 जानेवारी 1947, सेकंड आहे 26 जानेवारी 1950, थर्ड आहे 15 ऑगस्ट 1950 आणि फोर्थ ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे पहा 26 जानेवारी 1950. तर मित्रांनो भारताचे संविधान आहे 26 नोव्हेंबर 1949 ला लिहिलं होतं आणि 26 जानेवारी 1950 पासून लागू करण्यात आलं होतं. चला तर आता नेक्स्ट आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर आपल्याकडे 4 शिखरांचे नाव आहेत. फर्स्ट आहे अंजनेरी, सेकंड आहे तारामती, थर्ड आहे साल्हेर आणि फोर्थ आहे कळसुबाई. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, करेक्ट आन्सर आहे कळसुबाई. तर महाराष्ट्रामधलं सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे आणि त्याची हाईट 1650 मीटर इतकी आहे. आणि भारतामधलं सर्वात उंच शिखर हे K2 आहे, ज्याची हाईट 8611 मीटर इतकी आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील किंवा कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल तर मला कमेंट थ्रू नक्कीच विचारा. एक्झाम रोज आपण जी सिरीज तयार केली आहे ती सिरीज रोज नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. चला तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.